भूमी कला संगम निर्मित एकदा काय झालं रंजक कथा मालिकेतील कथा 9वी झाकली मूठ. लेखिका सादर करती प्राध्यापक अतुला पटवर्धन, संपादन आभाराणी पटवर्धन. झाकली मूठ. एकदा काय झालं, राजेशची बायको पडली आजारी. खूप औषध पाणी झालं, परंतु ती अंथरुणाला खेळली ती शेवटपर्यंत. राजेश तिची खूप काळजी घ्यायचा, तिची सेवा करायचा, परंतु हिचं काही समाधान व्हायचं नाही. मुळातच स्वभाव अतिशय संशयी आणि भांडखोर. राजेश नोकरीसाठी घराबाहेर गेला तरी बायकोला संशय. मला घरात सोडून हा बाहेर दिवसभर काय करतो, हा प्रश्न सतत तिच्या मनात यायचा. मग जसा राजेश घरी यायचा हिची प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. कुठे गेला होतात, कोण कोण भेटलं, काय बोलणं झालं, वगैरे वगैरे. राजेश बिचारा थकून जायचा उत्तर देता देता, वैतागून जायचा. पण तरी बायकोवरच्या प्रेमापोटी मुकाट हा त्रास सहन करत होता. बायकोच्या मानेवर बसलेल्या या संशयाच्या भूतानी राजेशची तब्येत पण ढासळायला लागली आणि एक दिवस अचानक त्याच्या बायकोला देवाज्ञा झाली. राजेशला दुःख झालं, परंतु मनाच्या एका कोपऱ्यात त्याने सुटकेचा श्वास टाकला. आता रोजचा प्रश्नांचा भडीमार संपला असं त्याला वाटलं. पण परत रात्री झोपल्यावर ती स्वप्नात आलीच आणि सुरू झाली प्रश्नांची सरबत्ती. तुम्ही दिवसभर काय करता, कुठे जाता, कोणाला भेटता. आणि राजेश काही बोलायच्या आत त्याची बायकोच दिवसभर हा काय काय करतो याचा पाढा वाचायला लागली. तुम्हाला काय वाटलं, मी मेले तर तुम्ही सुटलात? नाही नाही, मी येणार. आता तर मी मुक्त आहे कुठेही फिरायला. आता माझ्यापासून तुम्ही काहीही लपवून ठेवू शकत नाही. रोज रात्री मी येणार आणि तुम्हाला छळणार. माझ्यापासून तुमची काही सुटका नाही. राजेश बिचारा या रोजच्या त्रासाने खंगायला लागला. तो कोणाला आपली परिस्थिती सांगू पण शकत नव्हता. कोणीच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही हे त्याला माहीत होतं. राजेशचा एक जवळचा मित्र होता. त्याला राजेशची हालत बघवत नव्हती. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर राजेश ढासळला. रडत रडत त्यांनी आपली कहाणी मित्राला सांगितली आणि म्हणाला, मला यातून सोडव, मला यातून सोडव. मित्राला राजेशची कीव आली. मी तुला नक्की मदत करतो असं आश्वासन मित्राने दिलं. दुसऱ्या दिवशी राजेशला घेऊन हा मित्र गावाच्या वेशीवरल्या देवळात नव्याने आलेल्या साधू महाराजांकडे घेऊन गेला. महाराज, याच्या दुःखावर काही इलाज करा अशी त्यांनी विनंती केली. महाराजांनी शांतपणे राजेशची संपूर्ण कहाणी मन लावून ऐकली आणि आत जाऊन एक छोटी कागदाची पुडी आणून राजेशच्या हातात ठेवली. कुतूहलाने राजेश ती पुडी उघडू लागला तशी महाराजांनी त्याला थांबवलं. नाही नाही नाही, ती पुडी उघडू नकोस, रात्री उशाखाली ठेव. बायकोचं भूत प्रश्न विचारेल तेव्हा तिला सांग की या पुडीत काय आहे तू सांगितल्याशिवाय मी तुझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं देणार नाही आणि तुलाही बोलू देणार नाही. तू हे कर, तुझा त्रास नक्की संपेल. राजेशला आश्चर्य वाटलं, पण मुकाट ती पुडी घेऊन तो घरी आला आणि पुडी उशाखाली ठेवली. रोजच्याप्रमाणे रात्री बायको आली, प्रश्न विचारू लागली. राजेशनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या कागदी पुडीत काय आहे ते सांग, तरच मी तुला बोलू देईन असं म्हटल्यावर तिने प्रचंड थयथयाट केला. परंतु पुडीत काय आहे हे ती काही सांगू शकली नाही. आणि मग रोजच ती यायची आणि उत्तर न देता आल्यामुळे चरफडत निघून जायची. करता करता ती येईनाशी झाली आणि राजेश निवांत आणि निश्चिंत झोपू लागला. तब्येतही सुधारू लागली त्याची. आणि त्याच्या एकदम लक्षात आलं, महाराजांना भेटायला हवं. त्यांनी आपल्याला त्रासातून वाचवलं, त्यांचे धन्यवाद मानायला हवेत की नाही. परिणामकारक पुडीचं रहस्य पण त्याला जाणून घ्यायचं होतं. राजेश महाराजांच्या पाया पडला.
तुम्ही मला वाचवलंत म्हणाला. पण असं काय आहे त्या पुडीत ज्याने माझ्या कजाग बायकोच्या प्रश्नांची सरबत्ती थांबली? महाराज, मला समजून घ्यायचं आहे. महाराज हसले. म्हणाले, वत्सा, उघड ती पुडी. राजेशनी घाईघाईने पुडी उघडून पाहिली तर काय, पुडीत 4 तांदूळाचे दाणे. हे काय, या 4 दाण्यांनी माझी बायको घाबरली? कसं शक्य आहे? त्याचा गोंधळ उडालेला पाहून महाराज हसले. म्हणाले, वेड्या, अरे भूतभीत काही नसतं. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. ही पुडी मी तुला उघडून दिली नव्हती, बरोबर? बरोबर. मग तुला काहीच माहीत नव्हतं या पुडीत काय आहे? हो. मग तुझ्या बायकोला कसं माहीत असणार या पुडीत काय आहे? तुला जे जे माहीत होतं तेच तुझी बायको बोलायची, बरोबर? हो. तिला उत्तर न देता आल्यामुळे ती येईनाशी झाली. आत्ता कळलं का तुला तुझ्या मनाचे खेळ? राजेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी जोरात मान हलवली आणि महाराजांना नमस्कार करत मनात म्हटलं, झाकली मूठ 1.25 लाखाची.